मित्रांनो, खरं तर गेल्या काही दिवसांपासून नव्हे तर महिन्यांपासून म्हणा हवं तर मनाला थेट जाऊन भिडेल असा मराठी सिनेमा पाहिलाच नव्हता. म्हणजे मला खूप काही वेगळा किंवा अर्थपूर्ण, प्रेरणादायी वगैरे सिनेमा नाही म्हणायचे, पण जो अगदी सहज संवाद साधेल प्रेक्षकांशी असा, अगदी हलका फुलका आपल्यातला पण तरीही नेहमीपेक्षा वेगळा उठून दिसावा असा. अशी ही जमवाजमवीचं ट्रेलर मला काहीसं ही अपेक्षा पूर्ण करणारं वाटलं होतं. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ हे नाव एखाद्या चित्रपटाला जोडले जावे हे अशात इतकं दुर्मिळ झालं आहे, कारण अशोक मामांनी अशा चित्रपटातून काम करणंच खूप कमी केलंय. त्यात जोडीला वंदना गुप्ते सारखी सहज अभिनेत्री सोबतीला बघून माझी उत्सुकता आणखीनच वाढली होती. मग जमलंय का हे सगळं अपेक्षेप्रमाणे? बोलूयात. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे मराठी सिनेमा अशी ही जमवा जमवीचा. मित्रांनो, ज्यांनी ट्रेलर पाहिलंय त्यांना कथानक काय याचा अंदाज आला असेलच. काही क्लिष्ट कथा नाहीये, अगदी सोपी. 60 उलटली आहे, पण तरीही या उतारवयात पुन्हा एकदा प्रेमात पडलेल्या दोन व्यक्तींची ही कथा आहे. मोहन म्हणजे अशोक सराफ आणि वंदना म्हणजे वंदना गुप्ते. ही दोघे एकमेकांना प्रथम कसे भेटतात, पुढे कशी मैत्री होते, प्रेम होते, लग्नाचा निर्णय कसा घेतात, हे सर्व गौण. पण आता या दोघांना प्रश्न पडलाय की हे आता आपल्या घरच्यांना सांगायचं तरी कसं. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात त्यांना मदत करतायत त्यांचे नातू. हो, मोहन यांची नात आहे सारा, तनिष्का विशे, आणि वंदनाचा नातू आहे अभिषेक ओंकार कुलकर्णी. आता ही दोघे यांची कशी मदत करतात हा पुढील कथाभाग. मित्रांनो, मुळात लोकेश गुप्तेने लिहिलेली कथा खूपच साधी आणि सरळ आहे, आणि तेवढ्याच साधेपणाने कुठलेही ओव्हर द टॉप जाणारे किंवा उगाच ओढून ताणून नाट्यमय न वाटणारे सीन्स असलेली ही साधी पटकथा सुद्धा लिहिली आहे लोकेशनेच. हो, दिग्दर्शन सुद्धा त्यांचेच आहे. मित्रांनो, अशात आपल्या सर्वांनाच इतकी नाट्यमयता, आरडाओरडा, वैचारिक आणि शाब्दिक हिंसाचार बघायची सवय झाली आहे ना, त्यामुळे लोकेशचा या कथेतील साधेपणा मनाला खूप भावतो, वेगळा वाटतो. कदाचित काही प्रेक्षकांना हिंदीतील राजश्री फिल्म्ससारख्या फॅमिली सिनेमांसारखा तो मिळमिळीत वाटेल. कदाचित आजच्या जेन झी पिढीमधील काहींना तो बोर होईल. पण बहुतांश प्रेक्षकांना हा साधेपणा, मिश्किलपणा, सहजता दुर्मिळ झाली असल्या कारणाने आवडेल, आपल्यातला वाटेल. 2 तास 10 मिनिटांची अल्पशी अशी लांबी आहे सिनेमाची. इंटरव्हल पॉइंट पर्यंत मात्र सिनेमा खूपच स्लो वाटतो. फारसं काही घडताना दिसत नाही, त्यामुळे कंटाळवाणाही होतो. पण इंटरव्हल पॉइंट नंतर मात्र कथानक पुढं सरकतं. चित्रपटातील विनोद सुद्धा तुम्हाला उगाच ओढून ताणून हसवत नाही, तर सीन्सच्या मागणीनुसार, त्याच्या मागणीला अनुसरून प्रासंगिक विनोद निर्मिती असल्याने हा विनोद तेवढाच प्रामाणिक सुद्धा वाटतो. मित्रांनो, अशा प्रगल्भ विषयाला हात घालताना त्याचे दिग्दर्शन सुद्धा तितकेच प्रगल्भ हवे हे लोकेशने चांगलेच ओळखलेले आहे या सिनेमात. आणि त्यामुळेच उतार वयातील प्रेमाचं दर्शन कुठेही लूज, कुठेही चीप अथवा कुठेही बालिश वाटणार नाही याची काळजी सुद्धा लोकेशने घेतली आहे. अभिनय तर सर्वांनी सहज आणि सुंदर केलाय. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दोघांची केमिस्ट्री अगदी जुळून आली आहे. दोघांचाही चित्रपटभर जो वावर आहे तो अगदी सहज आहे आणि मनाला सुखावणारा आहे. त्या दोघांचे विनोदाचं टायमिंग तर अफलातून आहेच, शिवाय इमोशनल सीन्स सुद्धा या दोघांनी झकास रंगवले आहेत. थोडक्यात दोघांनी लाजवाब अभिनय केलाय, जो त्यांच्याकडून असाही अपेक्षित होताच. या दोघांच्या नंतर अशोक सराफ यांच्या मुलीच्या भूमिकेत सुलेखा तळवलकर, जावई झालेले मिलिंद फाटक, शिवाय वंदनाच्या मुलाच्या भूमिकेत सुनील बर्वे आणि पुष्कराज चिरपुटकर, सुनेच्या भूमिकेत चैत्राली गुप्ते, या सर्वांचीच कामे उत्तम झाली आहेत. लास्ट बट नॉट लीस्ट, नातवांच्या भूमिकेत सारा झालेली तनिष्का विशे आणि अभिषेक झालेला ओंकार कुलकर्णी यांच्याही कामाचं इथं कौतुक करावंच लागेल. हा, गीत संगीताच्या बाबतीत मात्र सिनेमा काहीसा कमी पडलाय. एखादं हृदयस्पर्शी म्हणा असं हिट गाणं असलं असतं तर मजा आली असती.
पण तांत्रिक बाबतीत सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, बॅकग्राऊंड म्युझिक इत्यादी बाबतीत मात्र सिनेमा उजवा आहे. एकंदरीत मित्रांनो, ही जमवाजमवी एकदा तरी जमवायला म्हणजेच बघायला हरकत नाही. आउट ऑफ 5 मी याला देईल 3.5 स्टार. संपूर्ण कुटुंबासह बघावी अशी स्वच्छ, निखळ आणि मनस्वी कलाकृती आहे. मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा अशीही जमवाजमवीचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.